नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कलाधिपतीला आजोबा आणि नातीची भक्तिमय आळवणी। पिंपळोली गावात आकर्षक देखावे, भक्तिमय वातावरण। 64 कला आणि 14 विद्येचा अधिपती असलेल्या कलाधिपतीला कल्याण तालुक्यातील पिंपळोली गावातील प्रगतशील शेतकरी असलेल्या आजोबा मधुकर रोहणे आणि नात वैष्णवी दीपक रोहणे यांनी बाप्पाला भक्तिमय आळवणी घालून मंगलमय वातावरण निर्माण केलं। तर गावात घरोघरी आकर्षक देखावे तयार करण्यात आले असून हे पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करत आहेत। कल्याण मुरबाड महामार्गापासून हाकेच्या अंतरावर पिंपळोली हे शेतीप्रधान गाव वसलं आहे। या गावातील प्रगतशील शेतकरी मधुकर हरी रोहणे वय 65 वर्षीय आजोबा माळकरी आहेत। त्यांचा छोटा मुलगा कमलेश हा नामांकित तबलावादक आहे। त्यामुळे त्यांनी यंदाच्या गणेश उत्सवासाठी चक्क तबला वाजवणारे गणराज घरी आणलेत। मग काय त्यांची आळवणी, ओवाळणी, पूजापाठ ही भक्तिमय व्हायला हवी। या शेतकऱ्यांची नात वैष्णवी दीपक रोहणे लहानपणापासूनच संगीत शिक्षण घेत असल्याने आजोबा मधुकर रोहणे यांनी लगेच संगीत भजन सुरू केलं। स्वतः तबला वाजवून नातीला साथ दिली। कुमारी वैष्णवीने सूरपेटीवर अत्यंत सुंदर भक्तिगीत गवळण सादर केली। विशेष म्हणजे पत्रकार संजय कांबळे हे देखील टाळ घेऊन यामध्ये सामील झाले। यावेळी कुमारी वैष्णवीला तिच्या 2 बहिणींनी साथ दिली। गावातील जयराम रोहणे, सुदाम रोहणे, लक्ष्मण रोहणे, राज रोहणे यांच्या घरी देखील आकर्षक गणेश मूर्ती विराजमान झाली होती। तर येथीलच गणेश रोहणे यांच्या घरगुती गणेश उत्सवासाठी घरातील तरुण मुलामुलींनी पुणे येथील टिळकवाडा हा सुंदर देखावा तयार केला होता। हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील गणेश भक्त भेट देत होते। एकूणच गावातील वातावरण भक्तिमय तयार झालं आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। पहिल्यापासून भजनाची घरात भजन मंडळ असल्यामुळं तिचा काकाच वाद्य काम करतो चांगला उत्कृष्ट। त्याच्यामुळं माझ्यापासून शेणीमध्ये वळण आला समजा भजनी मंडळीचा। तर त्याची 1 वर्षाची असताना तिथून तिला गाण्याची भजनाची आजीच्या जोरीला खूप आवड होती भजन बोलायची। तर ते आजी कालांतरी जरा वयामध्ये हे झाल्यामुळं वाढल्यामुळं त्याच्यामुळं तिला काही शिकायला भेटलं नाही। पण आता तिची इच्छा होती आजीची, म्हणून तिला आम्ही लावली। पुरा आता घरामध्ये वातावरण भजन मंडळीचं असल्यामुळं तिला काही ते अवघड नाही पडला, म्हणून ती 5वीला असताना तिला लावला क्लास। असं ती जरा चांगलं भजन करायला लागली, गायला लागली। 2 मुली आहेत, त्या पण आमच्याच आहेत, त्याही पण तिला सपोर्टिंग केला, साथ करतात आधी भजनाला। कुठं कार्यक्रम असला तरी जातो आम्ही 4 जण, मी तबला वाजवतो। माझ्या इकडं पहिले आमच्या गावात भजनच नव्हता। आमच्या याच्यापासून शिकले मी जवळजवळ 18 वर्षाचा असेल, 20 वर्ष तिथून। तेव्हा आम्ही ते 25 पैसे वर्गणी करून एक पपत आणली आणि त्याच्यावर एक पपतीवर भजन चालू केलं। नंतर तो छंद लागला तर वाजवणार कोण नाही, मग आम्हाला डोक्यावरून गुरुनाथ भाऊ शिकवायला यायचा। त्याच्याकडे आम्ही क्लास लावला। तर ते 1 महिना क्लास लावून घरची परिस्थिती अवघड असल्यामुळं क्लासला जायला तेवढं लांब जमला नाही। मग जेवढा येत होता तेवढा आपला घेतला, त्याच्यावर आपला रामकृष्ण हरी चालू केला।
साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.